नमस्कार युट्यूब फॅमिली। भारतात कोणत्या राज्यात मिळतो सर्वाधिक पगार? महाराष्ट्राचा त्यात कितवा नंबर आहे? चला तर जाणून घेऊयात याबद्दलची सविस्तर माहिती। जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा। सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला। भारताचा उत्पन्नाचा नकाशा झपाट्याने बदलत आहे। कोणत्या राज्यांमध्ये सर्वाधिक उत्पन्न मिळते आणि कुठे कमी उत्पन्न राहते यावरील आरपीजी ग्रुपचे अध्यक्ष हर्ष गोयंका यांनी केलेल्या पोस्टमुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे। राज्यनिहाय सरासरी मासिक पगाराची आकडेवारी शेअर करताना त्यांनी म्हटले आहे की जेव्हा प्रत्येक भारतीयाचे विशेषतः खालच्या वर्गातील लोकांचे उत्पन्न वाढेल तेव्हाच भारत समृद्ध होईल। भारतातील कोणती राज्ये सर्वाधिक पगार देतात याबाबतची माहिती आपण पाहणार आहोत। सर्वात जास्त कोण कमावते तर फोर्ब्स ऍडवायझर इंडियाच्या हर्ष गोयंका यांनी शेअर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार 2025 पर्यंत भारताचे सरासरी मासिक उत्पन्न 28,000 रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे। राज्यांमध्ये राजधानी दिल्ली 35,000 रुपयांसह सरासरी मासिक पगाराच्या यादीत अव्वल आहे। कर्नाटक दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याची सरासरी मासिक पगार 33,000 रुपये आहे। बंगळुरूचे आयटी क्षेत्र स्टार्टअप हब आणि विपुल प्रमाणात टेक कंपन्यांनी उत्कृष्ट रोजगार संधी आणि उच्च पगार निर्माण केले आहे। त्यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो तो 32,000 आणि त्यानंतर तेलंगणाचा क्रमांक लागतो, तिथे 31,000 रुपये प्रति महिना उत्पन्न मिळते। मुंबई आणि पुण्यातील व्यावसायिक आणि हैदराबाद मधील आयटी तेजीमुळे या राज्यांमध्ये सरासरी उत्पन्न वाढत आहे। बिहारची भयानक परिस्थिती। बिहारमध्ये भारतात सर्वात कमी सरासरी मासिक उत्पन्न आहे, जे फक्त 13,500 रुपये प्रति महिना आहे। त्यानंतर अंदमान आणि निकोबार बेटे 13,000 रुपये या केंद्रशासित प्रदेशाचा क्रमांक लागतो। नागालँड 14,000 आणि मिझोराम मध्येही सरासरी मासिक उत्पन्न कमी आहे। मर्यादित रोजगार, लघु उद्योग आणि या क्षेत्रातील कमी गुंतवणूक यामुळे इतर राज्यांच्या तुलनेत सरासरी उत्पन्न लक्षणीयरित्या कमी होते। दक्षिण भारत आघाडीवर। दक्षिण भारत पारंपरिकपणे रोजगार आणि उत्पन्न दोन्हीमध्ये आघाडीवर मानला जातो। कर्नाटक व्यतिरिक्त तमिळनाडूचा सरासरी मासिक पगार 29,000, आंध्र प्रदेशचा 26,000 आणि केरळचा 24,500 आहे। या आकडेवारीवरून असे दिसून येते की संधी आणि पगाराच्या बाबतीत दक्षिण भारत अजूनही एक मजबूत शक्ती आहे। देशातील काही राज्यांचे उत्पन्न चांगले आहे, त्यामुळे तेथील प्रत्येक व्यक्तीला चांगला रोजगार मिळतो। यामध्ये आघाडीवर दिल्ली हे राज्य आहे। दरम्यान बिहारमध्ये वाईट परिस्थिती असल्याची माहिती समोर आली आहे। बिहारमध्ये भारतात सर्वात कमी सरासरी मासिक उत्पन्न आहे, जे फक्त 13,500 रुपये प्रति महिना आहे।